हे मंदिर असं आहे की याच्या चारही बाजूने पाणी आहे आणि ह्या पाण्यातून ह्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जावं लागतं. तर तुम्ही कधी ह्या मंदिरामध्ये आलात का? तर हॅलो गाईस, जय महाराष्ट्र. तर तुमची अहिल्यानगरची श्रद्धा शेळके आज आली आहे बीड मध्ये. तुम्ही तसं बघितलंच आहे की मागच्या ब्लॉग मध्ये पार्ट 1 पार्ट 2 मध्ये आपण मडी मावठ्याला गेलो होतो आणि थर्ड पार्ट मध्ये येणार होतो आपण बीडच्या कंकळेश्वर मंदिरामध्ये. बाकी हे 2-3 स्पॉट हे आपण एका दिवसातच पूर्ण केले होते, त्यामुळे आउटफिट चेंज करायला टाइमच देता आला नाही. तसं बीड म्हणजे आपलं मामाचंच गाव. पर ये देखो ना भई आगे का नजारा, इन लोगों को देख कर डायरेक्ट मला माझ्या मैत्रिणीचीच आठवण आली. ते आपण मस्त असं खाऊन पिऊन एसीच्या हवेखाली बसत्या आणि त्यांना फिरायला चला म्हटलं ना तर त्या प्लॅन कसा कॅन्सल होईल याचा आधी बघते. बाकी हा डॉगेश भैया बघा ना कैसे चिल मार रहा है. लाईफ होती इसकी जैसी यार, खाना पिना और निस्ता सोना. बरं ते जाऊन द्या, पण हे मंदिर असलं भारी आहे ना भाई. पण त्यात आम्ही दुपारच्या 2 वाजता दर्शनाला चाललो होतो, त्यामुळे ऊन असं खतरनाक लागत होतं ना, आणि त्यात पायात चप्पल पण घातलेली नव्हती, त्यामुळे उन्हाने अशी मोक्कार वाट लागली होती ना पायाची. पण जेव्हा या पाण्यातून जायला लागलो ना डायरेक्ट सुकूनच भेटला. आणि त्यापेक्षा पण भारी वाटलं जेव्हा शिवलिंगाचं दर्शन घेतलं. चारही बाजूने पाणी असून पाण्याच्या एकदम मध्यभागी असणारे कंकालेश्वर मंदिर हे 10 ते 11व्या शतकातील अत्यंत प्राचीन मंदिर आहे आणि पूर्ण मंदिराचे काम हे हेमाडपंथी आहे. पारंपरिक शूट साठी तर लोकेशन एकच नंबर आहे बर का. पण बाकी आल्यावर खरंच खूप छान प्रसन्न वाटलं. तुम्ही जर हा ब्लॉग बीड मधून बघत असला तर कमेंट मध्ये MH23 नक्की लिहा. तर गाईज चला बाय बाय, भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये.